ठाकरे बंधूंची युती पक्की आहे। ठाण्यामध्ये 75 जागा जिंकणार असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय। 2 ठाकरे सप्पे भारी, ठाकरे ठिकऱ्या उडवणार असा इशारा राऊतांनी दिला। दरम्यान बोलून जागा येणार नाहीत असा टोला प्रताप सरनाईकांनी लगावला आहे। ठाण्याच्या लढाईत आता ठाकरेंची शिवसेना इशारे देत मैदानात उतरली। ठाण्यात 2 ठाकरे सप्पे भारी असा नारा संजय राऊतांनी दिलाय। महापालिका निवडणुकीत 2 ठाकरे सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवणार असंही राऊतांनी म्हटलंय। आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार। आमचाही नारा 75 पार आहे। बोला अहो 2 ठाकरे आहेत ना, 2 ठाकरे सप्पे भारी। बघा ह्याच्यावर चर्चा होत राहील। हा सोबत आहे का, तो सोबत आहे का। या क्षणी 2 ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या। संजय राऊत सकाळी सकाळी काय बोलताय ना याचं आम्हाला काही ज्ञानच नसतं किंवा काही माहिती नसतं। हो, बोलून फक्त जागा येतात का? बोलून वल्गना करणं आणि प्रत्यक्षात काम करणं। खरं तर संजय राऊतांच्या ह्या सकाळच्या भोंग्यामुळे त्यांच्या जागा कमी होणार आहे एवढं मात्र नक्की। त्यांची ऐपत नाही। आपण राहतो त्या भांडूप गावात, प्रथम शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणून दाखवा आणि नंतर ठाण्यात 75ची भाषा करा। ठाण्यात दोन्ही ठाकरे एकत्र लढणार असल्याची घोषणाच राऊतांनी केली। राऊतांच्या या दाव्यावर श्रीकांत शिंदेंनीही प्रत्युत्तर दिले। तर राऊतांच्या मदतीला मनसेचे अविनाश जाधवही धावून आले। मुंबई MMR रिजन असेल किंवा महाराष्ट्र असेल, मॅक्झिमम ठिकाणी जे आहे हे महायुतीचे जे आहे हे महापौर बसतील, नगराध्यक्ष बसतील। त्यांचा जो दावा एवढा कॉन्फिडन्स, आता थोडे दिवस जाऊ दे ना। कॉन्फिडन्स त्यांना विधानसभेमध्ये पण होता की जर EVMचा घोटाळा झाला नाही तर संजय राऊतांनी जो काही 75 के पारचा जो आकडा काढलाय तो शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आमची टीम असे सगळे मिळून आम्ही तो 75चा आकडा क्रॉस करू। राऊत साहेब जे आहेत ते दरवेळेला जे बोलतात त्याच्या नेमकं उलटं होतं। विधानसभेचं तर म्हणजे मुख्यमंत्र्यांचं फक्त नाव डिक्लेअर व्हायचं राहिलं होतं अशी परिस्थिती होती।